नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आठवणमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका गृहिणीला भेटणार आहोत. तुमच्या माझ्यासारखी सर्वसाधारण घर सांभाळणारी अशी ही गृहिणी. आज आपण यांचा व्हिडिओ तुमच्यासमोर एवढ्यासाठी आणत आहोत की गृहिणी म्हटलं की काय काय असतं हे प्रत्येकीलाच माहिती आहे. अहो, बाहेर जेवढी कामं नाही तेवढी आपण घरात कामं करतो आणि हेच आपल्याला आज ऐकायचं आहे आजच्या आपल्या पाहुण्यांकडनं. आज आपल्या पाहुण्या बोलताना मध्ये मध्ये सारख्या त्यांच्या डोळ्याला अश्रू येत होते, कारण नुकतंच 6 महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या वडिलांची आठवण त्यांना सतावत होती आणि त्यांनी दिलेले संस्कार त्या वारंवार आपल्या सगळ्यांना सांगतायत. आणि म्हणूनच त्या उत्तम गृहिणी कशा होऊ शकल्या, ह्या फक्त आणि फक्त त्यांच्या वडिलांच्या संस्कारामुळे. तर चला मंडळी, भेटूयात आपल्या आजच्या पाहुण्यांना, राजश्री टिळेकर यांना. राजश्री राजेंद्र टिळेकर, मुक्काम पोस्ट टिळेकरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आम्ही उरुळी कांचनच्या शेजारी आमची वाडी म्हणजे टिळेकरवाडी ही गाव आहे. ते पूर्ण मानभावपंथी आहे आणि तिथे श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि सर्व भक्त म्हणजे गावातली सर्व भक्त ही श्रीकृष्णाचीच आहे. आणि माझ्या आम्ही तिन्ही जावा इतक्या प्रेमळ की बहिणीसारख्या राहतो. आणि मला आमच्या कुटुंब म्हणजे मी मेत्रे कुटुंबातली, सहजपूर गावातली, फक्त वाडीपासून 5 किलोमीटर अंतरावरची. आमचे वडील खूप समाजकार्य केलेलं. ते 6 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं अटॅकने. ते खूप प्रेमळ होते. आम्ही 4 बहिणी, 2 भाऊ, आई असा परिवार. त्यांनी आम्हाला एवढे संस्कार चांगले दिले की मी 18 वर्षाची असताना माझं लग्न केलं. मी लक्ष्मण शिनाभाऊ टिळेकर यांच्या कुटुंबात 18 वर्षाची असताना आले. त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं. 10वी झालेली होती. जॉईंट फॅमिली माहिती नव्हती. माझे वडील एकटे होते. माझ्या आईला जाऊ नव्हती, कुणी नव्हतं. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या आईकडे होती. आणि वडील राजकारणी होते, पण स्वतःसाठी एकही पद घेतलं नाही गावातलं. पूर्ण राजकारण केलं गावाचं. गावापासून 4 किलोमीटर अंतरावर राहिला. स्वभाव एवढा छान होता की त्यांनी आलेल्या पाहुण्यांचं कसं स्वागत करायचं, आलेल्या प्रतिनिधींना कसा प्रतिसाद द्यायचा, राजकारण कसं करायचं हे मला कळतं. असं मला राजकारण कळत होतं. पण इथं आल्या पूर्ण आमची सासरे राजकारण असल्यामुळं मला ते म्हणजे आम्ही त्याच्यात उतरलो नाही. का तर आपली पूर्वीची सगळी राजकारणी आहेत. वडील राजकारणी, सासरे राजकारणी, माझी आई हुशार, सासूबाई हुशार, आमची दोन्ही फॅमिली एकदम परफेक्ट. कुठं सुद्धा काही असं हे नाहीये, कमी नाहीये. वडिलांनी आमच्यासाठी खाण्यापिण्याचं कधीच काही कमी केलं नाही. इकडं सासऱ्यांनी सुद्धा खाण्यापिण्याचं काहीच कमी केलं नाही. त्याच्यामुळे मी मैत्री कुटुंबाकडून जे संस्कार घेऊन आले, पाहुण्यांचं कसं मन जपायचं, नंदाबाळ्या आलं त्यांचं कसं मन जपायचं, धीरांना कसं बोलायचं, जावांचं कसं वागायचं, हे मला माझ्या माहेरपासून जे संस्कार होते ते मी इथं सगळे रुजवले. आणि मी वाडीत सुद्धा अजून सुद्धा कुणाच्या बद्दल अशी वाईट शब्द कधीच बोलले नाही. मला जरी कुणी वाईट बोललं तरी मी त्याच्यावर विचार केला नाही आणि मी कुणाच्याही बद्दल कधीच वाईट विचार केला नाही. तो पुढे जातोय ना, त्याला पुढे जाऊ द्या, आपण त्याच्या पाठीशी उभे आहे. असा प्रत्येक आमच्या घरात प्रत्येक राजकारणासाठी आमचा पाठिंबा आहे. माझा वैयक्तिक तरी पाठिंबा आहे. कुणी राजकारणात जाऊ द्या घरातलं, पण आम्ही असं त्यांच्या हे केलं नाही की त्याला पाठीमागं ओढलं नाही, का त्याच्याबद्दल आम्ही विचारणा केली नाही. तू असं का तसं का, किंवा आपल्या बुद्धीला वाईट विचार कधीच आला नाही. की एवढं माझ्या रक्तात आहे. ते सत्य हे माझ्या रक्तात आहे. माझ्या वडिलांपासूनच सत्य माझ्या रक्तात आहे. कारण त्यांनी गोरगरिबांची भरपूर सेवा केली, गोरगरिबांसाठी झटले. त्यांनी खूप काय काय केलं. प्रत्येक माणसासाठी त्यांनी किंवा पाहुणे रावळ्यांसाठी ते पुढेच कमी पडले नाही. आणि तेच रक्त माझ्यात आहे आणि तेच मी इथं जपते. टिळेकरांच्या फॅमिलीसाठी मी सुद्धा तेच करते.
माझ्या सासूबाई गेल्या 4 वर्षापूर्वी. त्या पण खूप खंबीर होत्या आमच्यासाठी, आणि त्या माझी पूर्ण फॅमिली सांभाळायच्या. म्हणजे 3 सुना की नातवंड नाती, त्यांनी पण खूप काही केलं आमच्यासाठी. आम्ही पण भरपूर संघर्ष केला, प्रत्येक गोष्टीला तोंड देत आलो. सगळं काय कुठलं सहजासहजी होत नाही. आम्ही हे आमची म्हणजे फॅमिली एकत्र असले तरी आमचे 2 बंगले झाले, आमच्या पंचकृषीत आमचे नाव आहे, आमच्या सासऱ्यांचे नाव आहे, वडिलांचे नाव आहे, आमच्या पूर्ण फॅमिलीचं नाव आहे. आम्ही कशात कमी पडलो नाही. पण आम्ही असं वरतून पुढून असं मोठेपणा कुणाला सांगितला नाही की आमच्याकडे असं आहे तसं आहे, आम्ही असं आहे, आम्ही हाय त्या ह्याच्यातच राहिलो. आलेल्या नंदा बाळांचं सुद्धा काय हवं काय नको, कोण आलं त्यांना चहा पाणी, त्यांना कमी जास्त काय, कोण आमच्या शेतातले गडी असतील, कोण आजारी, कुणाचं काय. आम्ही म्हणजे आमच्या ह्याच्यातनं कुटुंबातनं मी जरी गृहिणी असली तरी मी माझं कर्तव्य हे जबरदस्तीने करून दाखवते आणि सगळ्याला समजवते. नाही आज मी ह्या वाडीतनं कुठं चालले, मला म्हातार माणूस दिसलं, मी त्याची विचारपूस करणार. काय कारण ते आमच्या रक्तातच आहे की बरं आहे का, तुमचं काय चाललंय, तब्येत कशी आहे, कुणाचं वाईट विचार घ्यायचा नाही. आणि आमचे सासरे हे डायरेक्टर, थिऊर कारखान्याचे डायरेक्टर होते. त्यांनी सुद्धा भरपूर समाजकार्य केलं. 10 वर्ष गावचे सरपंच होते. त्यांनी न कशाची लालच दाखवता अख्ख्या गावाचं राजकारण केलं, पण ते एकही रुपयाला कशाला मिंदे नाहीत. एवढ्यातच माझा टिळेकर फॅमिलीचा खूप मोठा अभिमान आहे. माझं 95 साली लग्न झालं. त्यावेळेस मी नवरी म्हणून ह्या घरात आले. माझे मिस्टर म्हणजे स्वभावाने खूप छान, कधी मला दुखवलं नाही. पहिला मुलगा 96 साली झाला, सौरभ. तो पण चांगला हुशार, की तो इंजिनियर झाला. असं झाल्यानंतर 3 वर्षांनी मला गौरव हा मुलगा झाला. आम्हाला मुलीची आशा होती, मुलगी झाली नाही, मुलगा झाला. त्याच्यातच आम्ही आनंद मानला, त्याच्यात सुख मानलं. पुढे मग आयुष्यात असे चढ उतार होत गेले. जॉब लागला, जॉब नाही मिस्टरांना लागला. परत अशी एक सर्व्हिस मिस्टरांना लागली की ते एका कंपनीचे पर्चेस मॅनेजर झाले. त्यांनी माझं अख्खं लाईफ बदलवलं मिस्टरांनी. अख्खी लाईफ म्हणजे आम्ही इतकी सुखी झालो की आमच्या स्वप्नात पण नव्हतं. आमचा हा कृष्ण हा देव काय देतो हे आम्हालाच कळत नाही, की एवढी लाईफ बदलली की सगळं देवाने सगळं व्यवस्थित केलं. पुढे हे सुख, जसं मुलं मोठी झाली, आता माझ्या मुलाचं लग्न ठरले, मला आता सून येते, त्याच्यात मी खूप आनंदी आहे. आणि आमची ही जॉईंट फॅमिली, आम्ही 3 जावा, 3 दीर, माझ्या पुतण्या, माझी मुलं पुतणे, आम्ही खूप खूप म्हणजे खूप असं आनंदी आहे या घरात, की आम्हाला असं भरभरून आहे सगळं. कृष्ण हा देव त्याने आम्हाला काहीच कमी दिलं नाही, कुठलीच गोष्ट आम्हाला मागायला लागली नाही. माझी आई आहे ही लडकत फॅमिलीतली, दौंड तालुक्यातली. माझ्या वडिलांसाठी 1974 साली त्यांचं लग्न झालं. माझा जन्म 1975 साली झाला आणि मी तिथं लहानाची मोठी झाले. माझी आहे शेतकरी बागायतदार म्हणून खूप कष्ट केलं माझ्या आईने, वडिलांना भाऊ नव्हता, म्हणजे त्यांना खूप जबाबदाऱ्या, शेती भरपूर होती. आम्ही सुद्धा शेतीत आम्हाला आवड होती आणि तिकडे शेती असल्यामुळे आम्हाला सासरची सुद्धा शेती म्हणजे आवड झाली निर्माण. आम्ही सगळं शेतात वगैरे आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं. आम्ही जावा ऍडजस्ट करून शेतात जातो, सगळं बघतो हितालं सुद्धा. थोडे संस्कार शेतातले तिकडून माहेरवरूनच घेऊन आलो. आणि हे आमचं कुटुंब आहे. आम्ही 3 जावा, आम्ही 3 धीर, आम्ही सगळे एकत्र आहे. आम्ही हे एकत्र कुटुंब कधीही विभक्त होण्याचं स्वप्न बघणारच नाही. आम्हाला एकत्र राहण्याचंच आम्हाला सुख आहे. आणि एवढं बोलून मी आठवण चॅनलने मला बोलण्याची संधी दिली, माझी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, याच्याबद्दल मी खूप 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 त्यांचं अभिनंदन करते.
आठवण चॅनलने जसं माझ्या दोन्ही जावांचं मनोगत करण्याची संधी दिली आणि त्यांचं पाहून मला बी वाटलं की माझं मनोगत व्यक्त करण्याची ह्यांनी मला संधी दिली, याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत पूर्ण करते आणि परत परत मी त्यांची आभारी आहे.